रवी म्हणजे सगळं सगळं भारीच काम. मुलगा होणं पकलं पाहिजे ना वेगळ्या घराला, मुलगी ती दुसरीकडे जाईल. इतकी पुण्य माहिती अशा प्रकारचा मुलगा जन्मात आपल्या घराण्यात देणार, तो आपलं नाव लावणार. मुलगी इतक्या सगळ्या उंचीच्या ग्रहाचे अपत्य देऊन राहिला तर तो मुलगाही देऊ शकला. ती जाईल दुसऱ्याच्या घरी जाऊन करेल, तिथे ती बरोबर राहील. इथे अजून कोण नाही नवा. ऍटलीस्ट इट हॅज रीच टू दॅट लेवल वेअर नाऊ यू आर स्टार्टेड गेटिंग पीपल ऑफ सो मेनी उच्चीला. हे लक्षात नाही. दिस इज वेअर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की हे कसं होणार आहे. म्हणून अनालिसिस करताना नेहमी लक्षात ठेवतो की कोणाचं कोण म्हणून राहिला. अमिताभ बच्चननी समजा म्हटलं की बाबा त्या ऐश्वर्याला मुलगा होणार आहे, त्या तिचे आता सिजर करायचं, त्यांनी समजा प्रश्न टाकला तर मग त्याला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांनी ऑलरेडी ऍट पर्टिक्युलर केलं. आणि आपण तो मानतोच की पितरांनी मागणं येणार आहे तुमच्या आपल्या शास्त्रामध्ये आला होता. सो मग त्याच्या हिशोबाने विचार कोण प्रश्न टाक. तुमच्याकडे काम करणारी बाई आहे तर तिने समजा माझ्या सुनेला मुलगा वाटला, तुम्ही काय काय कुठं कुठं मी काय म्हटलं इतकं फाटलेलं आहे तर तुम्ही लावा ना कुठं कुठं. ठिगळ लावायला तर झालं पाहिजे. सगळं फाटलेलं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जितकं चांगलं देऊ शकता तेवढं त्याला द्या. म्हणजे ज्या स्टेटस मध्ये आज त्यांनी जन्म घेतलाय त्याच्या कमीत कमी 10 पट तो वरती जाईल. त्याची गॅरंटी प्रत्येकाला. दॅट इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी वन. जेवढं ते तुम्ही त्याचे सगळे 6-12 मध्ये ना भेटा, पण खूप जास्त अपेक्षा आता हा या कॉम्बिनेशन मध्ये आलाय म्हणजे आता बस ते होऊ शकत. इट इज फार रेअरली. त्याच्याही करता तो खाली सगळ्या वर्ग कुंडल्यांमध्ये एखादा समजा खूपच मोठा निघाला तर मग त्याच्यातून तो नाही तर इट इज नॉट पॉसिबल. एक अशोक तो स्वतः याच्यावर काम करत होता कन्स्ट्रक्शन आणि 30 वर्षात 3,000 करोडचा टर्नओव्हर. 3,000 करोड नाशिक. Why do you get like influenced by this amount? नाही पण म्हणजे काय ग्रह असतात की स्वप्न पाहिजे की जो कन्स्ट्रक्शन. अरे मी म्हणतो तुम्ही ऍस्ट्रोलॉजर झाल्याबरोबर कोणी अरे ग्रह द्यायला असते तर देणार आहे तुमच्या कॅपॅसिटीवर. तुम्हाला तो लागले असतील अशा एका पाठोपाठी त्याच्या मी सुदशा वगैरे बघा त्याच्यामध्ये लक्ष्मी येऊन दिवस असते तर देऊन टाका तो. तुम्ही कसं इन्फ्लुएन्स होता. 30,000 करोड त्याने 30,000 करोड म्हटलं काय 50,000 करोड म्हटलं. येणं लक्ष्मी म्हणजे सगळं नाही ना. हे कुठेतरी असेल त्याचं कोणी सांगितलं. बुद्धीचा आणि लक्ष्मीचा काय संबंध आहे. इंडियामध्ये येतो इंडियातच लढलेलं नाही. नाशिक और मेरा ये अप्रोच है वो कितना भी बड़ा वो चौकट में बैठने वाला. चौकटचा राजा आला तुमच्या हातात. हा हे चौकट आहे. तो कोणी राहा. अविनाभ बच्चन सुद्धा खरंच बोलेल मग इथे आल्यानंतर कोणी चौकटीमध्ये आला तुमच्या मग तो किती करोड शिक्षित असेल 100% कशाला काम करणार त्याला आई वडिलांचा पत्ता नाही काही नाही असा. अरे असू शकतो. मी काय म्हणतो कोणालाही कोण केव्हा देईल त्याचा ग्रह परिस्थिती त्याच्या हिशोबाने त्याला रिझल्ट मिळतात. पण म्हणजे ही असल्याशिवाय होईल ही तर राहीलच. मी कुठे नाही म्हणतो पण हीच एकटी राहील असं नाही. त्याचा बॅलन्स जसा जसा बिघडत जाईल किंवा चांगलं चांगलं होत आहे तसं तसं त्याचा कर्तृत्व आहे किंवा त्याचा म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही माणसाच्या नेहमी म्हणत आलं फक्त तुम्ही चौकट बघतो. यू रिलाय ऑन चौकट. डोंट रिलाय व्हॉट पर्सन इज सेइंग इवन इफ ही इज सेइंग whether whatever is being said is corroborated by chart or not confirmed. तुम्ही चॅटशी बोला. माणूस सोडून द्या.
आणि 30,000 करोड म्हणलं ठीक आहे, 30,000 करोडचं काम घे आणि त्याच्यातून तो एवढा फसणार असेल, तुम्ही बस राहते ठीक आहे करा घ्या. तुम्हाला वर्ल्ड बँकेचं लोन मिळालं, तुमच्या प्रोजेक्टला हे सगळं मिळालं. त्याच्यानंतर आता त्या दिवशी सांगितलं मी एक फॅमिली निघाली, एक सगळं जेवढे सक्सेसफुल कोणतं ऍक्टिव्हिटी तुमची PWD ते काहीतरी इरिगेशन जेवढं आज एक पूर्ण फॅमिली बंद गुळ बंद तो फळदा खबर. म्हणजे मी त्याचं म्हणलं हे जे आहे ही वादळापूर्वीची नांदी कशावर किंवा याच्यातून त्याला वरती एखादा लिडर निघेल याच्या करण्याकरता चांगले होऊ शकतो. त्याच्या अजून काही समाजकर्ता घडत, त्याच्या घडण्याकरता काहीतरी नवीन गोष्टी घडायच्या. काय विधी लिखित आहे हे तुम्हाला पाहायचं. हे नका भाऊ की वापर करतो का झालं हे तर झालं आहे ठीक आहे, आमच्या दृष्टीने काही नवीन सगळे जे आहे ते 4 वर हे हमाम आहे आपल्या समोर म्हणजे हमाम सगळेच नंगे आहे तिथे. तुम्ही चॅट घेतल्यानंतर तुम्ही बोलायचं की हे तुमच्या कॉमन सेन्स सगळं बोलू सगळं सांगू बोलू नाही जास्त बोलू नाही. मला नाही कळतो अरे आपल्याला नाही कळतो माझं तर मी तर सरळ सांग मी मला हे जमत तुला काय वाटत माझ्याबद्दल वाटत मला नाही जमत मी सांगू तू मारून तर माझ्याकडनं नाही घेऊ शकत मला जमतच नाही म्हटल्यानंतर तो खात आपण आपला जितकं गाव आहे तितकं बोला आणि जास्त आपल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून घडणार नाही मला माहिती आहे. माझं रेप्युटेशन ॲज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून जाण्यापेक्षा मी एक चांगला ग्रोथ आहे चांगला हे चांगला रेप्युटेशन गेलं तर जास्त बेनिफिशियल. हे तुम्ही एन्जॉय केलं की तुमचं फ्युचर तुम्ही एन्जॉय करा. पीपल हे जे हिरोइक्स जे अटॅच आहे ना ॲस्ट्रोलॉजीशी दॅट इज कॉजिंग मोर ट्रबल. किंवा मला काय आहे की मला मी जात होतो रस्त्याने एकदम फोन आला त्याने विचारलं की यार मेरा वो शेयर बाजार का मैंने तुरंत बता दिया उसको ये कैलकुलेट कर दिया तेरा कुछ नहीं होने वाला बाकी सब बर्बाद हो जाएगा लेकिन तू जिंदा रहेगा बराबर हो जाएगा तेरा. ठीक आहे ॲस्ट्रोलॉजी काय कॅल्क्युलेट केलं बरोबर तू मग काहीतरी तो असं लग्नावर मला तर सगळ्या पोझिशन माहितच असतात. हे चालू आहे तुला हे कोणालाही समजते तुला करून आला नाही. इफ यू आर सिन्सिअर काही ठिकाणी निमित्त तुम्ही त्याचा सुद्धा अभ्यास लागतो. निमित्त जज करणं इज नॉट दॅट सिम्पल. त्याच्याकरता तुम्हाला निमित्त का खरं सांगावं नेचरनी निमित्त सुद्धा फसवे असतात. तुम्ही लुटारू असाल तर तुम्हाला निमित्त उलटे करतात. होई तुम्हाला पाहत असतं ना तुम्ही इकडे झाले रोज कापा रोज घ्या आणि तरी तुम्ही ऍस्ट्रोलॉजी बारमध्ये बसून प्रॅक्टिस करा डिस्कशन सिगरेट पीट करा आणि तरी तुमच्याबरोबर निमित्त बरोबरच घडवले ना असं नाही असं होतच नाही. तुम्ही सात्विक असाल तुमचं सगळं बरोबर राहत असाल तर ते तुमच्याची तुम्हाला निमित्त तेव्हाच खरे निघतील. अशाच माणसाने निमित्तावर बरोबर आहे. दुसरे जे बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इंडल्ज करून निमित्तावरून सांगायचा प्रयत्न करतात ते एक तर समोरच्याला बरबाद करतात किंवा स्वतः बरबाद करतात. इट इज नॉट पॉसिबल. म्हणून लोक म्हणतात की बाबा कमीत कमी सत्संग करत राहतो आपल्यामध्ये तर एवढी खूपच नाही आहे पण ज्यांनी तपश्चर्या केली आहे म्हणून जैन मुनीचे दर्शन नेहमी करतो पटकन घेऊन येतो कारण त्यांचं तप आहे त्याग आहे. असे लोक नाही मिळत. पूर्वीच्या काही सगळेच करायचे आजकाल फक्त जैन मुनीच करतात जैन नाही करत मुनीच करतात तर त्यांच्या जवळ आपण पडणार थोडं सत्संग तेवढंच पुण्य जमावून पुढे आळवण्याच्या वेळी कामात म्हणून संतांच्या संगतीमध्ये हे दिस इज वे. म्हणून आपल्या याच्यात शंकराचार्याचं दर्शन इज ऑलवेज कन्सिडर्ड ऑस्पिशियस. तो कसे मर्सिडीज मध्ये येणारा जरी शंकराचार्य सापडला तरी दर्शन घ्या कारण शंकर तुम्हाला समजण्याकरता एक जन्म लागला. इट इज नॉट सो सिम्पल टू अंडरस्टँड शंकर. शंकर ॲज अ डेटी इटसेल्फ अँड ही इज अ पर्सनिफाईड शंकर. इन अवर बिलीफ शंकराचार्य म्हणजे शंकराचेच अवतार मानले. इट इज व्हेरी तू घरातली आहे तू त्या स्मशानातली आहे त्याचे स्वरूपी वेगळे आहे त्याची एका साईडला झाली त्याला अर्धे परत त्याचं सगळं काम वेगळं आहे त्याचा समज इतकं सोपं नाही.